बँकिंग परीक्षांमध्ये सगळ्यात जास्त हर्डल वाटणारे 2 विषय आहेत. ते म्हणजे इंग्लिश आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये त्यातल्या त्यात स्पीड मॅथ्स आरामात जमून जातं. पण कमर्शियल मॅथ्स ज्याला तुम्ही अरिथमेटिक म्हणतात, काही लोकं याला वर्ड प्रॉब्लेम सुद्धा म्हणतात. अशा टॉपिकमध्ये खूप अडचणी येतात आणि अशा टॉपिकवर सोल्युशन जर तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजेच कमर्शियल मॅथ्सवर सोल्युशन पाहिजे असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावाच लागेल. आणि मी एवढं गॅरंटीने सांगतो, की हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला, तर तुमचे ईच अँड एव्हरी डाउट क्लिअर होऊन तुम्हाला टॉपिक जमायला लागतील, सगळं व्यवस्थित सेटल होईल. म्हणून मुद्दामून एक चांगल्या पद्धतीने कमर्शियल मॅथ्सचा रोडमॅप जो आहे, हा एकदम झिरो टू मास्टरी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल. त्यामुळं परत एकदा सांगतोय, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सगळ्यात शेवटी व्हिडिओ कसा आवडला हे कमेंट बॉक्समध्येही सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर सुरू करूया. नॉर्मली हा व्हिडिओ जो आहे याला मी मुद्दामून थोडंसं उलट्या पद्धतीने जातोय, की नॉर्मली अगोदर डाउट्स काय आहेत, तुमचे डाउट्स काय आहेत. तर बघा, जेव्हा आम्हाला विद्यार्थी भेटतात पर्सनल काउन्सिलिंगच्या माध्यमातून असेल, कॉलिंगच्या माध्यमातून असेल, जनरली विद्यार्थी जे बोलतात त्या विषयावर त्याच्यामध्ये आपण डिस्कस करूया, की नेमकी मुलांचे प्रॉब्लेम्स काय आहेत. कमर्शियल मॅथ्स बद्दल जर मुलांचा पहिला प्रॉब्लेम आहे, की क्वेश्चनच कळत नाही. लवकर आम्हाला क्वेश्चन कळत नाही. त्यानंतर क्लासमध्ये सर्व कळते, पण घरी गेल्यावर क्वेश्चन नाही सुटत. खरं आहे की नाही? त्यानंतर गॅप पडला, की मागचं विसरल्यासारखं होतं. म्हणजे सर आम्ही ॲव्हरेज शिकलो होतो, छान जमायचं पण तेव्हा. पण आता महिना 2 महिने गॅप पडला किंवा 8-10 दिवस गॅप पडला, तर असं वाटतंय पुन्हा सुरू करू काय? खूप अभ्यास करतो, पण सॅटिस्फॅक्शन जातं होतच नाही किंवा कमर्शियल मर्समध्ये असं वाटच नाही, की आता मला खूप चांगल्या पद्धतीने जमायला लागलं. हाही एक मोठा प्रॉब्लेम आहे. ऑनलाईन टेस्टमध्ये कमर्शियलचे अटेम्प्टच नाही होत. त्यानंतर काही टॉपिक्स कितीही वेळा केलं, तर जमतच नाही. तर हे असेच सर्व डाउट जे आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून मी डिस्कस करतोय. वन बाय वन सॉल्व्ह करूया. वन बाय वन प्रत्येक डाउट डिस्कस करूया. पण पहिल्यांदा पूर्ण जर्नी समजून घेऊया, की एखादा विद्यार्थ्याला जर कमर्शियल मॅथ्स खूप स्ट्रॉंग करायचंय, चांगल्या पद्धतीने करायचंय किंवा माझं माझं स्वतःचं कमर्शियल मॅथ्स कसं काय चांगलं झालं, कसं काय मला कमर्शियल मॅथ्सचे सगळे क्वेश्चन सुटतात. काही जे विद्यार्थी जे सक्सेस होऊन इथून जातात, तर त्यांच्यामध्ये नेमका तुमच्यामध्ये काय फरक आहे? हा सगळा डिफरन्स जो आहे, हा सगळा खेळ एका प्रॉपर जर्नीचा आहे, एका प्रोसेसचा आहे. जो विद्यार्थी तो जर्नी एन्जॉय करेल, तो जर्नी कंप्लीट करेल, ती प्रोसेस कंप्लीट करेल, डेफिनेटली त्याला सोल्युशन भेटणार म्हणजे भेटणार. मग पहिल्यांदा आपण ती जर्नी समजून घेऊया, की नेमकं याच्यावर सोल्युशन काय आहे? आणि मग त्यानंतर या विषयावर सुद्धा मी डिस्कस करतोच. या 5 टॉपिकवर सुद्धा डिस्कस करतोच. पहिल्यांदा या सगळ्या गोष्टींवरचं सोल्युशन काय? तर हा जर्नी कंप्लीट करणं आवश्यक आहे. मग जर्नी म्हणजे नेमकं काय? सोल्युशन काय? हा जर्नी नेमका कसा आहे? बघा, जर एखादा विद्यार्थी एकदम नवीन आहे, त्याला कमर्शियल मॅथ्स करायचे किंवा कुठलाही विद्यार्थी त्याने कोणती जर्नी मधून गेला पाहिजे? सगळ्यात पहिले त्याने कन्सेप्ट क्लिअर केल्या पाहिजे. आता कन्सेप्ट क्लिअर कुठून होतील? कन्सेप्ट क्लिअर होतील बॅचच्या माध्यमातून. कशाच्या माध्यमातून? बॅचच्या. समजा तुम्ही एकदा बॅच अटेंड केली, तर बऱ्यापैकी तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतात. पण सर कन्सेप्ट म्हणजे नेमकं काय हो? कन्सेप्ट म्हणजे काय? जसं एक टॉपिक आहे पार्टनरशिप. मग पार्टनरशिपमध्ये प्रॉफिट कसा काढला जातो? प्रॉफिट 2 प्रकारे काढला जातो. इन्व्हेस्टमेंट इंटू टाईम. हा एक इन्व्हेस्टमेंट इंटू टाईमचा रेशो म्हणजेच प्रॉफिटचा रेशो. मग ज्या रेशोमध्ये इन्व्हेस्टमेंट आणि टाईमचा गुणाकार करून जो रेशो भेटेल, त्यानुसार प्रॉफिट डिव्हाईड करा. हा एक गोष्ट, ही एक कन्सेप्ट आहे. दुसरी एक कन्सेप्ट काय, की जर इन्व्हेस्टमेंट डिफरंट असेल फॉर अ डिफरंट टाईम, मग आपण म्हणतो इनिशियल इन्व्हेस्टमेंट इंटू इनिशियल टाईम प्लस लॅटरल इन्व्हेस्टमेंट इंटू लॅटर टाईम. तर ह्या ज्या आहेत या कन्सेप्ट आहेत. मग पहिलं एखादा नवीन व्यक्ती ज्याला या कन्सेप्टच माहीत नाही, त्याच्याकडून क्वेश्चनच सुटणार नाही किंवा त्याला समजणारच नाही, की नेमकं टॉपिकमध्ये म्हणायचं काय? टाईम स्पीड डिस्टन्समध्ये किलोमीटर पर आवर टू मीटर पर सेकंदला कन्व्हर्ट करायचं, तर 5/18 ने गुणावं लागतं. हे काय येतं 5/18? हे जोपर्यंत एखाद्या विद्यार्थ्याला कळत नाही तोपर्यंत कन्सेप्ट क्लिअर होणार नाही. मग पहिलं काम काय करा दादांनो, कन्सेप्ट क्लिअर करा. कन्सेप्ट बॅचच्या माध्यमातून एखादा विद्यार्थी म्हणेल, "सर मी YouTubeच्या माध्यमातून करू शकता." बॅचमध्ये एक फ्लो असतो YouTubeमध्ये, तो फ्लो तुम्हाला सेटल करावा लागेल किंवा तुम्हाला तो सेट करावा लागेल. मग पहिलं काम काय करायचं? कन्सेप्ट क्लिअर करायच्या. आता कन्सेप्ट क्लिअर करताना प्री आणि मेन्स दोन्हींचाही कन्सेप्ट सेम आहे, काही वेगवेगळं नाहीये. फक्त प्रीमध्ये काय असतं? प्रॉपर कन्सेप्ट आणि प्रॅक्टिस. मेन्समध्ये काय असतं? डिफिकल्टी लेव्हल जास्त असते. त्यामुळं प्रीच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या म्हणजे मेन्स जमणारच आहे. ही पण गोष्ट लक्षात ठेवा.
परत एकदा सांगतो, प्रीच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या म्हणजे मेन्सच्या सुद्धा कन्सेप्ट क्लिअर झाल्या. फक्त डिफिकल्टी लेव्हल मेन्समध्ये वाढते. असं नसतं होत, की प्रीमध्ये प्रॉफिट पर्सेंट हा प्रॉफिटवर सीपीवर काढला जातो आणि मेन्समध्ये तो एसपीवर काढला जातो. असं होतं का? नाही. टाईम स्पीड डिस्टन्ससाठी टाईम इक्वल टू डिस्टन्स, टाईम डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाईम हाच फॉर्म्युला आहे प्रीसाठी पण आणि मेन्ससाठी पण. फक्त लेव्हल बदलते, ही गोष्ट लक्षात ठेवा. मग पहिलं काम काय करायचं दादांनो? कन्सेप्ट क्लिअर करायच्या बॅचच्या माध्यमातून किंवा YouTubeच्या माध्यमातून. मग बॅच एकदा करून घ्यायची. कन्सेप्ट जर एकदा नाही समजली, तर रिपीट जरी केलं तरी चालेल. आता एखाद्या विद्यार्थ्याचा कन्सर्न काय असतो? बघा आता आपण वन बाय वन डाउट पण सॉल्व्ह करू. त्यांचं म्हणणं काय? क्वेश्चन कळत नाही. कन्सेप्ट क्लिअर करताना क्वेश्चन कळत नाही. याच्या मागचं रिझन असं आहे, लँग्वेजचा कन्सर्न आहे, लँग्वेज इश्यू आहे, की आम्हाला लँग्वेज इंग्लिश लँग्वेज कळत नाही. त्यामुळं क्वेश्चन कळायला थोडा जड जातो. म्हणून कन्सेप्ट क्लिअर करत असताना मुलांना क्वेश्चन समजत नाही. मग आणखी स्ट्रगल करतात. मग त्यासाठी काय प्लॅन आहे माहिती आहे? त्यासाठी सोल्युशन असे, की क्वेश्चन 4-4दा वाचा. कारण काय बघा, जरी तुम्हाला इंग्लिशचा प्रॉब्लेम असेल, तरी तुम्हाला ते क्वांटमध्ये त्याची काही अडचण येणार नाही. त्याच्यामागचं रिझन असे, तेच-तेच प्रश्न फिरून-फिरून विचारले जातात. 30-30 भाषा फिरून-फिरून विचारले जाते. त्यामुळे काय होतं, एका सर्टन टाईमला हे सगळं तुम्हाला पाठ होऊन जातं, की कहना क्या चाहते हो. मग त्यासाठी बेस्ट पर्याय काय असतो, की पहिलं कन्सेप्ट क्लिअर करा आणि कन्सेप्ट क्लिअर करताना एखादी गोष्ट एकदा समजली नाही, तर दोनदा-दोनदा व्हिडिओ बघा, लेक्चर दोनदा-दोनदा रिपीट अटेंड करा. कारण एकदा लेक्चर अटेंड केलं, की प्रत्येकाला समजेलच असं नाही. त्यामुळं दादांनो एकदा लेक्चर रिपीट बघावंच लागेल. लेक्चर एकदा रिपीट बघून घ्यायचं आणि मग होमवर्क करणं स्टार्ट करायचं. आता कन्सेप्ट क्लिअर करणं म्हणजे लेक्चर अटेंड करणं आणि सोबत-सोबत बॅच सोबत-सोबत त्या लेक्चरचा होमवर्क सुद्धा कंप्लीट करणं. जर तुम्ही होमवर्क नाही केला, तर मग तुमच्याकडून इम्प्लिमेंटेशन नाही होणार. एक्झिक्युशन नाही होणार. म्हणजे कन्सेप्ट तर क्लिअर होतील, पण एक्झिक्यूट नाही होणार. त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर करणं म्हणजे बॅच करणं आणि बॅचचा एकदा होमवर्क करणं. आता हा जो आहे, मी स्पेशल कमर्शियल बद्दल जर बोलायचं झालं, तर याला अराउंड 2 ते 2.5 महिने लागतात. 2 ते 2.5 महिने पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करायला लागतात. मग एवढा वेळ तुम्हाला द्यावाच लागेल, एवढा वेळ तुम्हाला द्यावा लागेल तेव्हा. आणि जेव्हा तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करताय, तुम्ही पूर्ण टॉपिक समजून घ्या. पूर्ण टॉपिक्सचे लेक्चर बघा. तुम्ही आता नका म्हणू, की सर हा टॉपिक मला नाही करायचा, तो टॉपिक मला नाही करायचा. कारण काय होतं बरेच जण काय करतात, काही टॉपिकच अटेंड करत नाहीत. कारण त्यांच्या सीनियरने कोणीतरी सांगितलंय, की बाबा हा टॉपिक अवघड आहे, हा टॉपिक सोपा आहे. बघा, असू शकतं काही टॉपिक अवघड आहेत, पण ते तुमच्यासाठी वेगळे असू शकतात, माझ्यासाठी वेगळे असू शकतात. जसं की एखाद्या विद्यार्थ्याला टाइम स्पीड डिस्टन्स सोपा वाटतो, टाइम स्पीड डिस्टन्स अवघड वाटतो, एखाद्याला प्रॉफिट अँड लॉस अवघड वाटतो, एखाद्याला मेन्सुरेशन अवघड वाटतं. म्हणून ते तुम्हाला पूर्ण टॉपिक समजून घेतल्यानंतर कळेल की कोणते तुमच्या टप्प्यातलेत आणि कोणते तुमच्या टप्प्याच्या बाहेरचे. तर पहिलं कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. त्यानंतर असतं रिव्हिजन. आता रिव्हिजन मध्ये काय करायचं? रिव्हिजन मध्ये प्रत्येक टॉपिकचे तुम्ही टॉपिक वाईज प्रत्येक टॉपिकचे कमीत कमी 200 क्वेश्चन सॉल्व्ह करायला पाहिजे. मी तर म्हणतो 300-300 क्वेश्चन टॉपिक वाईज सॉल्व्ह करा. 200 ते 300 क्वेश्चन. म्हणजे काय होईल? आता बघा उदाहरणार्थ जर एव्हरेज टाइप घेतला, तर एव्हरेज मध्ये किती 5 टाइप आहेत. मग जेव्हा तुम्ही 200 प्रश्न सोडवणार 5 टाइपचे, तेव्हा एक-एक टाइप तुमचे 40-40 वेळेस डोळ्या खालून जाईल. याने काय होईल? तुमच्या कन्सेप्ट अजून क्लिअर होतील आणि आणखी तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. समजा उदाहरणार्थ प्रॉफिट अँड लॉस आहे. प्रॉफिट अँड लॉस मध्ये 4-5च कन्सेप्ट आहेत. तर 4 कन्सेप्ट जेव्हा तुम्ही 200 क्वेश्चन सोडवणार, प्रत्येक टाइपचे तुमच्या डोळ्याखालून 50-50 क्वेश्चन जातील. मग याने काय होईल? याने आणखी प्रॉपर रिव्हिजन होईल आणि कॉन्फिडन्स येईल, की आता आपल्याला प्रत्येक टाइपचा प्रत्येक क्वेश्चन जमतो. मग मुद्दा नंबर 2, की घरी कळतं, क्लासमध्ये कळतं, पण घरी गेल्यावर क्वेश्चन सुटत नाही. त्याच्या मागचं रिझन आहे कन्सेप्ट अर्धवट आहे. मग कन्सेप्ट क्लिअर केलं, की मग त्यानंतर रिव्हिजन करायचं. रिव्हिजन केलं, टॉपिक वाईज रिव्हिजन केलं, की कमीत कमी 200-200, 300-300 क्वेश्चन. तेव्हा तुमचे इच अँड एव्हरी टाइपच्या आणखी कन्सेप्ट एकदम क्रिस्टल क्लिअर होतील. तर दुसरा मुद्दा काय येतो? रिव्हिजनचा. मग तिसरा मुद्दा येतो प्रॅक्टिसचा. मग प्रॅक्टिस म्हणजे नेमकं काय? आता बघा, समजा उदाहरणार्थ तुम्ही आज एव्हरेजचे 200 क्वेश्चन घेतले, सॉल्व्ह केले 2 दिवसात 200 क्वेश्चन संपले. त्यानंतर तुम्ही रेशो घेतला, एजेस घेतला, पार्टनरशिप घेतला, मिक्सचर एलिगेशन घेतला, असे टॉपिक तुम्ही घेतले. बरोबर? मग आता मुद्दा काय पडतो, की नेमकं जेव्हा मी एव्हरेज घेतलं, त्याच्यानंतर पूर्ण रिव्हिजन केलं. आता काय झालं, एव्हरेज संपून माझे 15 दिवस झाले किंवा मी एव्हरेज 15 दिवसापूर्वी घेतला होता. विसरलो ना एव्हरेज परत. मग भीती वाटायला लागते. म्हणून त्यासाठी मॅटर करतं प्रॅक्टिस. प्रॅक्टिस कशी?
मिक्स स्वरूपात. मग मिक्स स्वरूपात प्रॅक्टिस करण्यासाठी मी एक खूप चांगल्या पद्धतीने एक गोष्ट करून ठेवली आहे. त्या म्हणजे कमर्शियल मॅथ्सच्या पी-डी-एफ. मी काय केलं मेंटरशिपच्या ॲपमध्ये आपल्या ॲपमध्ये मेंटरशिप प्रोग्राम जो आहे, त्यात कमर्शियल मॅथ्सच्या 100 पी-डी-एफ अपलोड करून ठेवल्यात. आता 100 पी-डी-एफमध्ये एकूण प्रत्येक पी-डी-एफमध्ये जवळ-जवळ 20 क्वेश्चन आहे. तर जवळ-जवळ 1800 ते 2000 प्रश्न जे आहेत पहिल्या पी-डी-एफमध्ये 10-20 पी-डी-एफमध्ये 10-10 प्रश्न आहे. नंतर 20-20 क्वेश्चन आहे 80 पी-डी-एफमध्ये. तर 1700-1800 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये आणि प्रत्येक पी-डी-एफमध्ये एखाद 2 प्रश्न ॲव्हरेजचे, एखाद 2 प्रश्न प्रॉफिट अँड लॉसचे, एखाद 2 प्रश्न टाईम अँड वर्कचा, एखाद 2 क्वेश्चन बोटचा आहे, ट्रेनचा आहे. याने काय होईल माहिती आहे का? याने तुम्ही रोज त्या टॉपिकच्या संपर्कात राहताल. शिकले, प्रॅक्टिस केली, सॉरी रिव्हिजन केलं. आता काय करावं लागेल? आता मला तो गॅप नाही पडू देऊन चालणार. इथं बघा, इथं तुमचं म्हणणं काय? गॅप पडलं की मागची विसरल्यासारखी वाटतं. म्हणून मी काय म्हणलं, गॅप नाही पडू द्यायचा. गॅप पडला की तो प्रॉब्लेम येणारच आहे. तो प्रत्येकाला प्रॉब्लेम येणार आहे. 4-5 दिवस जर सुट्ट्यांवर गेलो किंवा क्लासला सुट्ट्या दिल्या आणि 5व्या-6व्या दिवशी क्लासमध्ये शिकवायला आलो, तर एक दिवस थोडंसं असं वाटतंच की आपल्याला कोण शिकवता येतं की नाही येत किंवा 4-5 दिवस जर सुट्ट्यांवर असलो तर असं वाटतं की आपला एक क्लास होता, क्लासमध्ये पोरं होते, आपण क्वांट शिकवायचो. ते आठवत नाही. तर ते नॅचरल आहे, अगदी ते नॅचरल आहे. तुमच्यासोबत पण असं होऊ शकतं. त्यामुळं गॅप पडू द्यायचं नसेल, तर मग काय करायचं? यासाठी सोल्युशन आहे कमर्शियल मॅथ्सची एक पी-डी-एफ जी आहे, ही सॉल्व्ह करत राहायची. कमर्शियल मॅथ्सची एक पी-डी-एफ सॉल्व्ह करत राहायची आणि पूर्ण 100 दिवस हा जर्नी कंप्लीट करायचा. म्हणजे सर, हे कमर्शियल मॅथ्सचे पी-डी-एफ कसे सोडवावे? बघा, तुम्ही तुमची बॅच चालू आहे, टॉपिक वाईज रिव्हिजन झालं. मग प्रॅक्टिस करताना तुम्ही प्रीच्या टेस्ट पण चालू ठेवा आणि कमर्शियल मॅथ्सची पी-डी-एफ पण चालू ठेवा ना. याने काय होईल, ऑनलाईन टेस्टच्या माध्यमातून नॉन कमर्शियलची स्पीड वाढेल आणि ऑफलाईन पी-डी-एफच्या माध्यमातून कमर्शियलची पण स्पीड वाढेल. बघा, इथून तुमची स्पीड वाढेल का? नाही. इथून तुमची स्पीड वाढेल का? नाही. इथून तुमची स्पीड वाढेल का? हो, इथून स्पीड वाढणार म्हणजे वाढणार. त्याच्यामागचं रिझन असं आहे की तुम्ही प्रत्येक टाईपला रोज टच करताय आणि इथं तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजते. हां, आता इथं तुम्ही यावेळेस या केसमध्ये तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथ आणि वीकनेस पण कळून जातील. स्ट्रेंथ आणि वीकनेस बरोबर? आता स्ट्रेंथ आणि वीकनेस कशा समजून घ्यायच्या? एक चार्ट बनवायचा, एक छोटासा चार्ट बनवायचा. इथं लिहायचं टाईम स्पीड डिस्टन्स, इकडे लिहायचं एव्हरेज, इकडे लिहायचं बोट, इकडे लिहायचं ट्रेन, है ना? इकडे लिहायचं प्रॉफिट अँड लॉस, पर्सेंटेज असा एक चार्ट बनवायचा प्रत्येक टॉपिकचा. इथं डे 1, इथं डे 2, डे 3, डे 4, डे 5 लिहायचं. टाइम स्पीड डिस्टन्स जमला का टिक करायचं. जमला हो, जमला नाही, जमला हो, जमला हो. असं एक 30-40 दिवसानंतर तुमच्या लक्षात येईल, की अरे यार मला टाइम स्पीड डिस्टन्स फक्त कधी-कधीच जमतो. एव्हरेज रोज जमतो. बोट अँड स्ट्रीम रोज जमतं. ट्रेन कधी जमतं, कधी नाही जमत, कधी जमतं, कधी नाही जमत. प्रॉफिट अँड लॉस नेहमी जमतं. पर्सेंटेज नेहमी जमतं. मग जे नेहमी जमतं, 10 पैकी 7-8 दिवस जे जमतं, कमीत कमी 7-8 दिवस ती तुमची स्ट्रेंथ आहे. 10 पैकी फक्त 2-3च दिवस जमतं, ती तुमची वीकनेस आहे. याच्यावरून तुम्हाला हे सुद्धा आयडेंटिफाय होईल, की कोणती तुमची स्ट्रेंथ आहे आणि कोणती तुमची वीकनेस आहे. पण कधी? जेव्हा तुम्ही मिक्स प्रॅक्टिस करताल त्यावेळेस. याचे 2 फायदे स्ट्रेंथ वीकनेस कळेल प्लस रोज टॉपिक सॉल्व्ह केल्यामुळे किंवा रोज पी-डी-एफ सॉल्व्ह केल्यामुळं प्रत्येक टॉपिकच्या तुम्ही संपर्कात राहताल आणि जेव्हा तुम्ही प्रत्येक टॉपिकच्या संपर्कात राहताल, सर्टन टाईम नंतर तुमच्यामध्ये तो फोबिया निघून जाईल. तुमच्यामध्ये तो कॉन्फिडन्स येईल, की अरे आता मला सगळं जमतं आणि हळू स्पीड सुद्धा वाढेल. रोज ते ॲक्टिव्हिटी केल्याने एक वेगळा स्वतःचा अप्रोच सुद्धा तुमचा जो आहे, हा या माध्यमातून डेव्हलप होईल. तर ती एक गोष्ट प्रॅक्टिस कंटिन्यू चालू ठेवायची सोबत-सोबत. आता एक्झिक्युशन खूप मॅटर करतं. एक्झिक्युशन म्हणजे मी सगळं शिकलो, पण मला ऑनलाईन टेस्टमध्ये ॲक्चुअल एक्झाममध्ये पण ते जमलं पाहिजे ना. मग त्यासाठी काय करायचं? एक्झिक्युशनसाठी जसं तुम्ही म्हणता, की ऑनलाईन टेस्टमध्ये कमर्शियल मॅथ्सचे अटेम्प्ट होत नाहीत. आता याचे 2 रिझन असू शकतात. याच्यात 2 गोष्टी आहेत. एक एक पहिला मुद्दा असा येतो, की बघा मी कमर्शियल मॅथ्स पर्यंत पोहोचतच नाही. म्हणजे मी जेव्हा टेस्ट देतो, तेव्हा 20 मिनिटात माझं नंबर सीरीज, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल, डी-आय, सिम्प्लिफिकेशन हे संपतच नाही. मी कमर्शियल मॅथ्स पर्यंत पोहोचत नाही. मग घोळ कमर्शियल मॅथ्समध्ये नाही दादांनो. मग घोळ स्पीड मॅथ्समध्ये. तुम्ही याच्यापर्यंत पोहोचतच नाहीये.
याचा अर्थ तुमचा बराच टाइम, सगळा टाइम तिकडच चाललाय. मग तुम्ही कमर्शियल मॅथ्सला दोष नाही देऊ शकत. पण समजा वेळ उरतो, वेळ उरतो, पण कमर्शियलचे अटेम्प्ट होत नाही. मग मंगोळे, मंगोळे. मग आता याच्यामध्ये पण 2 रिझन असू शकतात, की कन्सेप्ट क्लिअर नाहीये का शेवटच्या टाईमचं प्रेशर आहे. जर कन्सेप्ट क्लिअर नसतील, तर मग सोल्युशन मी तुम्हाला ऑलरेडी इथपर्यंत आलोय, हे करा. पण जर शेवटच्या मिनिटं उरतात आणि जेव्हा मी एनालिसिस करतो तेव्हा क्वेश्चन पण सुटतात. बघा, याला मग आता क्लिअर करणं आवश्यक आहे. पुढच्या मुद्द्यांवर बोलतोय. वेळ उरतो पण क्वेश्चन सुटत नाही. पण जेव्हा मी टेस्ट सबमिट करतो, तेव्हा कमर्शियल मॅथ्सचे बऱ्यापैकी क्वेश्चन सुटतात. याचा अर्थ असा आहे, की तुमच्या कन्सेप्ट सुद्धा चांगल्या आहे. स्पीड कमी आहे, मग स्पीड वाढवावी लागेल कमर्शियलमध्ये. त्याचा उलट एक हे पण मी बऱ्याच मुलांना सांगतो, की कधी-कधी काय करा, मुद्दामून कमर्शियल पासून सुरुवात करणार आहे टेस्टची. टेस्टच कमर्शियल मॅथ्स पासून देणं चालू करा. म्हणजे कसं सर? म्हणजे काय करायचं, टेस्ट सुरुवात झाली, ऑनलाईन टेस्ट सुरू झाली, कमर्शियल मॅथ्स पासून सुरुवात करा. काय होईल? टेस्टमध्ये अटेम्प्ट कमी होतील, होऊ द्या ना. पण तुमच्या हे तर लक्षात येईल, की अरे जर मी सुरुवातीला कमर्शियल घेतलं, तर माझे अटेम्प्ट होतात म्हणजे कमर्शियल सुटतं. मग याचा अर्थ कमर्शियल माझं चांगलं आहे, अरिथमेटिक माझं चांगलं आहे. फक्त घोळ काय? टाईमच्या प्रेशरचा घोळ आहे. तो टाईममध्ये माझ्याकडनं अटेम्प्ट होत नाही. मग तिथं तुमच्या लक्षात येईल, की अरे माझं कमर्शियल मॅथ्स चांगलं आहे. आणि एंड ऑफ द डे काय माहिती का? जेव्हा ज्या दिवशी तुमच्या मनात ही गोष्ट क्लिअर होईल, की अरे माझे कमर्शियल मॅथ्सच्या कन्सेप्ट चांगले आहेत, फक्त टाईमचा गोळ आहे. ऑटोमॅटिक कॉन्फिडन्स वाढून जाईल आणि प्रॅक्टिसच्या माध्यमातून तो टाईमचा गोळ सुद्धा कमी होऊन जाईल. तर ती एक गोष्ट फार महत्त्वाची आहे. एक्झिक्युशन, ऑनलाईन टेस्टमध्ये एक्झिक्युशन. मग एक्झिक्यूट करताना मी काय सांगितलं, की जर तुम्हाला शेवटी वेळ कमी पडतोय आणि क्वेश्चन सुटत नसतील, म्हणजे वेळ उरला तरी क्वेश्चन सुटत नाही, मग काय करायचं? त्यासाठी बेस्ट पर्याय काय, की काही टेस्ट या कमर्शियल पासून चालू करायच्या. असं समजा ती टेस्ट फक्त आपण कमर्शियल स्ट्रॉंग करण्यासाठी केले, किंवा मिक्स टाईपच्या क्विज असतात बघा, गाईडलीवाल्यांच्या, अड्डावाल्यांच्या. कमर्शियल मॅथ्स टाईपच्या टॉपिक वाईज क्विज असतात. टॉपिक वाईज नाही, मिक्स क्विज. त्या मिक्स क्विज पण सॉल्व्ह करू शकता. किंवा मी जसं सांगितलं, कमर्शियल मॅथ्सच्या पीडीएफ जर तुम्ही सॉल्व्ह केल्या या 100, तरी आरामात तुम्हाला सगळं सोल्युशन भेटून जाईल. त्यामुळं ही एक गोष्ट करा आणि एक्झिक्युशन करण्याचा प्रयत्न करा. कधी असं, कधी तसं, या पद्धतीने. सोबत काय करतो, बरेचदा आपण काय करतो, की एखाद्या क्वेश्चन मध्ये आपण अडकून जातो आणि टाइम खूप जातो. मग त्यासाठी तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथ विकनेस समजणं फार आवश्यक आहे. आता समजा माझ्याकडं 15 मिनिटं झाली माझी. टेस्टमध्ये मी 20 मिनिटांची टेस्ट आहे. 15 मिनिटं झाले, 5 मिनिटं उरले. आता त्या 5 मिनिटात माझ्याकडे कमर्शियलचे 10 प्रश्न आहेत. पण मी 10च्या 10 अटेम्प्ट करू शकतो का? नाही. मग त्या उरलेल्या 10 प्रश्नांपैकी मी कोणते अगोदर सोडवले पाहिजे आणि कोणते नंतर सोडवले पाहिजे हे सुद्धा कळलं पाहिजे बरं का. कारण जर मला माहिती आहे की मला टाइम स्पीड डिस्टन्स जमतच नाही आणि मी जर तो टॉपिक घेतला तर क्वेश्चन सुटणारच नाही आणि टाइम पण निघून जाईल. म्हणून ज्या तुमच्या स्ट्रेंथ आहेत ते अगोदर सोडवायचे आणि वेळ उरला तर वीकनेसला वेळ द्यायचा. अदरवाईज मग टेस्ट तुमची जी आहे फेल होऊन जाईल, किंवा तुमच्या टेस्टमध्ये तुमचा जो अप्रोच आहे तो चुकीचा आहे, की अगोदर तुम्ही कोणते करायचे. जर समजा 5 मिनिटं उरले, मग कमर्शियलसाठी वेळ द्यायचा आहे, तर जे टॉपिक तुमचे हँड आहे, जे तुमचे चांगले आहेत, जे तुमचा स्ट्रेंथ आहेत, त्याचे अटेम्प्ट करा आणि उरलेले अटेम्प्ट नंतर करा. स्ट्रेंथ वीकनेस कुठून कळतील? अशा चार्टवरून कळतील. बरं, शेवटचा मुद्दा. आता शेवटच्या मुद्द्यासाठी शेवटचं स्टेटमेंट फार आवश्यक आहे. काही टॉपिक्स कितीही वेळा केले तरी जमतच नाही. आता बघा, समजून घ्या, मी कमर्शियल मॅथ्सला 3 पार्टमध्ये डिव्हाईड करतो. 3 पार्टमध्ये. काही टॉपिक असे आहेत ज्यांचा बेस रेशो आहे. असे टॉपिक आहेत ॲव्हरेज, रेशो बेस्ड टॉपिक आहेत. हे बऱ्यापैकी रेशो बेस्ड टॉपिक आहेत. असे टॉपिक आहेत ॲव्हरेज, त्यानंतर रेशो, त्यानंतर एजेस, त्यानंतर पार्टनरशिप, त्यानंतर मिक्सचर अँड ॲलिगेशन, बऱ्यापैकी रेशो, त्यानंतर तुमचं टाइम अँड वर्क, त्यानंतर तुमचा पाईप्स अँड सिस्टम, एवढे टॉपिक हे बऱ्यापैकी रेशो बेस आहे. त्यानंतर काही टॉपिक जे पर्सेंटेज बेस आहे, पर्सेंटेज बेस. त्यातला एक पर्सेंटेज आहे, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस आहे आणि त्यानंतर एस आय आणि सी आय. त्यानंतर काही टॉपिक जे फॉर्म्युला बेस आहे, फॉर्म्युला बेस. मग फॉर्म्युला बेसमध्ये टाइम स्पीड डिस्टन्स, त्यानंतर बोट अँड स्ट्रीम,
त्यानंतर ट्रेन, त्यानंतर ट्रेन, त्यानंतर तुमचं मेन्सुरेशन, ठीक आहे. हे फॉर्म्युला बेस आहे. आणि सगळ्यात शेवटी जो प्रोबॅबिलिटी आणि परम्युटेशन कॉम्बिनेशन आहे, प्रोबॅबिलिटी आणि परम्युटेशन याच्यासाठी वेगळ्याच कन्सेप्ट आहेत. मग यांना मी वेगळं लिहितो, परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन आणि प्रोबॅबिलिटी. तसे हे टॉपिक कधी एक्झामला जाण्याच्या एकदम शेवटी करून जायचं. मग आता तुमच्या लक्षात येईल की तुमचं हे कन्सेप्ट चांगले आहे का, हे कन्सेप्ट चांगले आहे का, हे कन्सेप्ट चांगले आहे. तुम्हाला हे टॉपिक करायचे तर फॉर्म्युले पाठ करावेच लागतील. तुम्हाला हे टॉपिक करायचे पर्सेंटेज स्ट्रॉंग करावंच लागेल. रेशो जर चांगला असेल तरच हे टॉपिक जमतील, किंवा रेशो मेथड तुमची चांगली असेल तर. कारण बरेचदा इथे इफिशियन्सीवरून काम होतं. इफिशियन्सीचा रेशोवर आहे बऱ्यापैकी. एजेस आणि हे एजेस ऍव्हरेज थोडे रिलेटेड टॉपिक आहे. मग कधी पण जेव्हा तुम्ही रिव्हिजन जरी करताय तर रिव्हिजन अगोदर यांचं करायचं, मग यांचं करायचं, मग यांचं करायचं, आणि शेवटी हा टॉपिक शिकायचा. आणि एक्झाम मध्ये जाण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 दिवस अगोदर मेन्सच्या एक्झामला 2 दिवस राहिले की नेहमी हा टॉपिक प्रोबॅबिलिटी, परम्युटेशन, कॉम्बिनेशन आणि मेन्सुरेशन हे टॉपिक करून जायचे. कारण काय ना, हे टॉपिक काही दिवसानंतर विसरले जातात. तर आता मुद्दा येतो की काही टॉपिक जे आहेत सर, ते मी कितीही वेळेस केले जमत नाही. मग तुम्ही बघा यातले कोणते टॉपिक कितीही वेळेस केले जमत नाही. आता जर ओव्हरऑल टॉपिक तुम्ही जर काउंट केले तर 7 आणि 3 10 आणि 4 14 आणि 2 16 टॉपिक आहेत. ते पलीकडची 7 3 10 4 14 आणि 2 16 टॉपिक आहेत. मग आता या 16 टॉपिक पैकी काही मी केले तरी मला जमत नाही तर टेन्शन घेऊ नका. यापैकी तुम्ही 10 ते 12 टॉपिक जरी स्ट्रॉंग केले, 10 ते 12 टॉपिक जरी तुम्ही स्ट्रॉंग केले, तर मी गॅरंटीने सांगतो तुम्हाला सिलेक्शन मध्ये कोणतीही अडचण येणार नाही. म्हणून मी म्हणतो आयुष्यातले सगळेच प्रश्न सोडवायचे नसतात. बाकी सर हे 10-12 टॉपिक मी नेमके कोणते करायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? मी अगोदरच सांगितलं, ते प्रत्येकाची स्ट्रेंथ आणि विकनेस वेगळी असते. ते तुम्हाला या टेबलच्या माध्यमातून कळेल की कोणते टॉपिक करायला पाहिजे आणि कोणते टॉपिक करायला नाही पाहिजे. तर अशा पद्धतीने जर प्रॉपर प्लॅन करून तुम्ही अभ्यास केला तर कमर्शियल मॅथ्सवर खूप चांगल्या पद्धतीने मास्टरी तुम्ही मिळवू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असं सांगितलं होतं, आणि शेवटी सोल्युशन भेटणार म्हणजे भेटणार हे सुद्धा सांगितलं होतं. तर मला असं वाटतं आता या सगळ्या प्रश्नांवर तुमचे डाऊट जे आहेत ते क्लिअर झाले असावेत. की क्वेश्चन कळत नाही, लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे, रिपीट वाचा. क्वेश्चन क्लासमध्ये कळतं पण घरी गेल्यावर कळत नाही. लेक्चर रिपीट बघा, घरी गेल्यानंतर लेक्चर रिपीट बघा, प्लस त्याच्यावरची क्लासवर्कची जी पीडीएफ आहे जी क्लासरूम मध्ये आपण करतो त्या पीडीएफ ला बघून बघून होमवर्क करा. काही सर्टन टाइम नंतर हळूहळू जमायला लागेल. ठीक आहे. लेक्चर रिपीट बघायचं, ज्यांना हा प्रॉब्लेम येतो घरी गेल्यावर कळत नाही, लेक्चर रिपीट बघायचं आणि त्या रिलेटेड क्वेश्चनचा होमवर्क त्या पद्धतीने करायचा. गॅप पडला की मागचं विसरल्यासारखं वाटतं, त्याच्या माग त्यासाठी सोल्युशन सांगितलं. रोज 1 किंवा 2 कमर्शियल मॅथ्सच्या पीडीएफ घ्या, ऑटोमॅटिक त्याच्यावर सोल्युशन भेटेल. ऑनलाईन टेस्ट मध्ये अटेम्प्ट होत नाही, त्याच्यावर एकदम डिटेलमध्ये बोललो. आणि काही टॉपिक कितीही वेळा केलं तरी काही समजतच नाही. मी अगोदरच सांगितलं की 16 टॉपिक पैकी 10 ते 12 टॉपिक करा, 5-6 टॉपिक तुम्ही 4-5 टॉपिक तुम्ही बिनधास्त स्किप करू शकता. मग ते कोणते करावे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या स्ट्रेंथ विकनेस नुसार डिसाईड करून स्किप करू शकता. आता मला सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये, आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन भेटलं का, आणि नसेल भेटलं तर कमेंट मध्ये लिहा की सर यावर सोल्युशन नाही भेटलं, या विषयावर पुन्हा नक्की बोला. ठीक आहे. तो पुली सगळी गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असावीच. ठीक आहे. आता कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि ऑल द बेस्ट फॉर युअर प्रॅक्टिस.